परवा मला सहज एक पेशंट विचारत होती की अ, व्यायामाचा तुमच्या स्किनशी किंवा त्वचेशी आणि केसांशी काही संबंध असतो का? तर मला असं वाटलं की या बाबतीत सगळ्यांना खूप कमी माहिती असते की खरोखर व्यायाम किंवा एक्सरसाइज आणि तुमची स्किन किंवा तुमचे केस ह्याचा काही डायरेक्टली संबंध असतो का? तर खरं सांगायचं झालं तर नक्कीच असतो. कारण व्यायामाने तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे, ते खूप चांगल्या पद्धतीने वाढतं, इन्क्रीज होतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक अवयवापर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने केला जातो किंवा एफिकसी त्याची खूप चांगली वाढते. साहजिकच जेव्हा तुम्ही पार्लर्समध्ये जाऊन कुठले फेशियल्स करताय किंवा तुम्ही हेड मसाज करून घेताय, तेव्हा तुम्ही इनडायरेक्टली काय करताय? तर तुम्ही तेवढ्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन वाढवताय. मग हेच जर आपण व्यायामाने केलं तर नुसतंच तेवढ्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन वाढवून तुमची स्किन आणि तुमचे हेअर इतकेच सुदृढ होणार नाहीत, तर तुमचं शरीरही सुदृढ होईल. आणि ही गोष्ट फक्त शरीरापर्यंत सीमित आहे असं मला वाटत नाही. जसं तुमच्या त्वचेचं आरोग्य किंवा त्वचेची चकाकी ही तुमच्या केवळ रंगावर किंवा तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या फेशियल्सवर अवलंबून आहे असं मला वाटत नाही. हा नेहमी इनर ग्लो असतो. म्हणजे जर तुम्ही आनंदी असाल, जर तुम्ही समाधानी असाल किंवा तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतनं आनंद घेत असाल, की जे बिनपैशाचे असतात, तर नक्कीच तुमची त्वचा चकाकते, लकाकते. आणि कितीही महागड्या मॉइश्चरायझरमध्ये किंवा कितीही महागड्या सीरममध्ये ती चकाकी मिळू शकत नाही. आणि अशी जर स्किन तुमची ग्लो व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच तुमचं मनही तेवढंच शांत आणि सुदृढ असणं गरजेचं आहे. किंवा त्याला एक ठराविक पद्धतीचा माइंडसेट असणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, ज्याच्यामध्ये संयम असेल, ज्याच्यामध्ये लहान गोष्टींमधून आनंद घेण्याची वृत्ती असेल, ज्याच्यामध्ये शांतता असेल किंवा कोणत्याही बाह्य उपकरणाशिवाय म्हणजे जसं मोबाईल आहे किंवा गाणी आहेत किंवा इतर कोणतीही गॅजेट्स आहेत, ह्याच्याशिवाय फक्त स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ दिला गेला, तर नक्कीच तुमच्या मनाचं आरोग्य किंवा इमोशनल हेल्थ तुम्ही खूप वरच्या पातळीवर नेऊ शकता. आणि त्याचा मी तर म्हणते इनडायरेक्टली नाही तर डायरेक्टली जो इफेक्ट होतो तो तुमच्या त्वचेवर होतो. त्यामुळे जे ॲथलीट्स असतात किंवा जे एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये असतात, ते लोक रापलेले असतात. म्हणजे उन्हामुळे म्हणा किंवा धूळ, माती ह्याच्यामुळे त्यांची स्किन म्हणजे आपण म्हणू की खरं तर बघायला गेली तर जाड झालेली किंवा रापलेली असते, काळपट असते. पण त्याच्यामध्ये जी चकाकी असते ना किंवा त्याच्यामधून जो ग्लो येतो ना, तो काही वेगळा असतो. तो कदाचित कुठचीही ट्रीटमेंट किंवा कुठचंही सीरम तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला तुमचे केस आणि तुमची त्वचा ही आंतरबाह्य चमकावी असं वाटत असेल, तर व्यायाम हे खूप त्याच्यासाठी किंवा डेली एक्सरसाइज, कन्सिस्टंट केलेले परिश्रम हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुमचा एक चांगल्या लेवलचा माइंडसेट तयार होतो आणि तो तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगाला पडत असतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करीन किंवा सगळ्यांना हे सांगेन, की जरूर रोज काही ना काहीतरी व्यायाम करा. तुम्हाला बाहेर जाणं शक्य असेल तर चालायला जा, धावणं शक्य असेल तर धावायला जा, जिममध्ये जा, सूर्यनमस्कार करा, एनिथिंग इन एनी फॉर्म तुम्हाला व्यायाम करायचा आहे. त्यामुळे माझ्या सगळ्यांना माझा हा कळकळीची विनंती आहे आणि सल्ला आहे, की डू एक्सरसाइज डेली, डेली अँड डेली. सो थँक यू व्हेरी मच. वन्स अगेन डॉक्टर श्रुती मांगलेकर, कॉस्मेटॉलॉजिस्ट अँड ट्रायकोलॉजिस्ट. आणि हा माझ्याकडनं एक छोटासा तुम्हाला मोलाचा सल्ला. थँक यू.